नमस्कार, मी संकेत आवटे. मार्केटमध्ये जबरदस्त क्रॅश आलेला आहे. लेवल तुटताना आपल्याला पाहायला मिळतात. नुवामाचे टार्गेट आणि वेगवेगळ्या रेटिंग एजन्सीज जबरदस्त टार्गेट्स देत आहेत. कुठले कुठले टार्गेट देत आहेत, कोण देत आहेत याच्याबद्दल पण आपण माहिती घेणार आहोत. 21,800 रुपयांचं टार्गेट इथं दिलं जात आहे नुवामाकडून. पण याच्यामागे खरंच काही सत्य आहे का, तथ्य आहे का, एवढाच मोठा फॉल होऊ शकतो का, हे बघणं गरजेचं आहे. करंट आजची स्थिती जर निफ्टीची आपण बघितली तर लेवल तुटलेल्या क्लिअरली पाहायला मिळत आहेत. बेसिकली ही जी लेवल होती एक स्ट्रॉंग सपोर्ट मानला जायचा, जो होता 22,800. आता एक चित्र क्लिअर मी तुम्हाला सांगतोय. मार्केटमध्ये लेवलवर प्रमाणेच मार्केट चालतंय, डोक्यातनं काढून टाका. कारण जर एखाद्या लेवलला मार्केट सपोर्ट रेजिस्टन्स घेत असेल ते फक्त टेक्निकल ऍक्टिव्हिटीजसाठी ठीक आहे. म्हणजे जर मी शॉर्ट टर्म बाईंग सेलिंग काहीतरी करतोय तर त्यासाठी या गोष्टी योग्य आहेत. बट लॉंग टर्म इन्व्हेस्टर असेल, डिलिव्हरीमध्ये बाय करून लॉंग टर्मसाठी मी होल्ड करणार आहे. इन दिस सिच्युएशन मार्केट पडेल वाढेल याच्यामागे आपला कुठलाही कंट्रोल नसणार आहे. हे कशावरून ठरतं तर जेवढं ॲग्रेसिव्ह सेलिंग येणार तेवढं मार्केट खाली जाणार, जेवढं ॲग्रेसिव्ह बाईंग येणार तेवढं मार्केट वर जाणार. आणि जर दोन्ही बाजूनं सेम फायटिंग सुरू राहिली तर मार्केट तुम्हाला रेंज बाउंड होताना पाहायला मिळेल. सोप्या भाषेमध्ये मार्केट वर किंवा खाली हे फक्त आणि फक्त पैशावर ठरतं. दुसरा कुठलाही ऑप्शन मार्केटला वर किंवा खाली जाण्यासाठी नसतो. आता जर मार्केटला अजून खाली जायचं असेल तर कुठपर्यंत जाऊ शकतो, कुठल्या लेवल्स आहेत हे पण बघणं गरजेचं आहे. नेक्स्ट मार्केटचा जो स्ट्रॉंग सपोर्ट बनतो तो या झोनमध्ये बनतो. जर आपल्याला हा झोन ड्रॉ करायचा असेल तर मे बी हा झोन आपल्याला असा काहीसा पाहायला मिळू शकतो. सो मार्केट अगेन या लेवल टेस्ट करण्याचा प्रयत्न करू शकतं. कुठल्याही प्रकारे बाईंग सेलिंगचं रिकमेंडेशन मी देत नाहीये, फक्त एज्युकेशन पर्पजसाठीच सांगतोय. आता तुम्हाला एवढंच हवं असेल तर हा व्हिडिओ इथं तुमच्यासाठी सांगतो. पण ज्या लोकांना समजून घ्यायचं आहे नेमकं मार्केटमध्ये काय सुरू आहे, आता मला पुढं काय करायला पाहिजे, मी नवीन इन्व्हेस्टर आहे, पैसा लावू का, मी एक्झिस्टिंग इन्व्हेस्टर आहे, काढून घेऊ का, मी SIP करतोय, बंद करू का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे ऑटोमॅटिकली तुम्हाला मिळून जातील. सो बघा, सिंपल लॉजिक आहे. मार्केटमधून पैसा का जातोय तर FIAs सेलिंग करतायत. FIAsनी गेल्या 6 आठवड्यांमध्ये 97,000 कोटी रुपयांचं सेलिंग केलंय, विच इज ऑलमोस्ट 1,00,000 करोड रुपये. एवढं मोठं सेलिंग केलं का जात आहे, याच्या मागचं कारण काय, तर याच्या मागे व्हेरियस रिझन्स आहेत. पहिली गोष्ट, आपल्या देशाचा थोडासा खराब परफॉर्मन्स. सुरुवात कुठून झाली तर कॅपेक्स वरून. जेव्हा बजेट आलं, लास्ट बजेट भयंकर घाणेरडं होतं. आता करंट बजेटबद्दल मी बोलत नाही, त्याच्या आधीचं बजेट किंवा त्याच्या आधीचं बजेट, खूप साऱ्या गोष्टी निगेटिव्ह आपल्याला त्या बजेटमध्ये पाहायला मिळाल्या. आणि जिथं आपलं बरेच फ्रीबीज वाटण्यात आले, लोकांना पैसा वाटण्यात आला, त्याचा ताळमेळ काहीच लागला नाही. आणि या सगळ्यांमुळे मेजर इम्पॅक्ट आपल्या इकॉनॉमीवर होताना पाहायला मिळाला. तुम्ही म्हणाल याचा इम्पॅक्ट इकॉनॉमीवर कसा बरं? सिंपल आहे. सरकारकडे एक पैसा कलेक्ट होतो, मग तो टॅक्सच्या स्वरूपात असेल किंवा इतर वेगवेगळ्या सोर्सेसच्या थ्रू असेल. सरकारकडे आलेला पैसा जर कॅपेक्सच्या स्वरूपात परत त्याला रियुटिलाइज करण्यात आलं तर इकॉनॉमी अजून बेटर परफॉर्म करते. ज्या निडेड गोष्टी आहेत त्यावर डेफिनेटली खर्च करावा लागेल, पण अशा बऱ्याच गोष्टी आहेत जिथं खर्च करण्याची गरज नाही तिथं मेजर पैसा गेला. ही पहिली निगेटिव्ह गोष्ट. दुसरी निगेटिव्ह गोष्ट अशी ठरली की आपलं जे कन्झम्पशन आहे त्याच्यावर इम्पॅक्ट झाला. रिझल्ट थोडेसे वीक आले आणि त्याचबरोबर रिझल्ट वीक येताना डोनाल्ड ट्रम्पला घेऊन आले. आणि हाच डोनाल्ड ट्रम्प आता मार्केटचा कर्दन काळ बनलाय. याच्या मागे रिझन बघा, सायको माणूस आहे तो, सिम्पली सायकिक माणूस आहे. तो काय करेल, कधी करेल, कसं करेल, कोणीही त्याचा अंदाज लावू शकत नाहीये. अचानक त्यानं झेलेन्स्कीला सांगितलं, युक्रेनवाल्यांना, मला तुम्ही $500 बिलियन द्यावे लागतात. अरे बाबा कुठले, आम्ही तुम्हाला हत्यारं सप्लाय केली. झेलेन्स्कीचं म्हणणं हे आहे की जर मी त्यांच्या पेपरवर सही केली तर येणाऱ्या पुढच्या 10 पिढ्यांनी जरी हे कर्ज फेडलं तरी सुद्धा हे फिटणार नाही. आम्ही त्यांचे स्लेव्स बनवू आणि आयुष्यभर त्यांची कर्ज फेडत बसू. नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे मी त्या पेपरवर साईन करणं. मी माझ्या पदावरून खाली उतरेल बट त्या पेपरवर सही करणार नाही. आता हे प्रेशर रशिया आणि त्याचबरोबर अमेरिका या दोन्ही गोष्टींचं कॉम्बिनेशन पाहायला मिळतं. रशियाचे आणि अमेरिकेचे संबंध लगेच बदललेले आपल्याला पाहायला मिळाले, जसं पंतप्रधान बदलला. आता मजेदार गोष्ट ही आहे, झेलेन्स्की म्हणतो आम्ही एवढे हत्यार घेतलेच नाहीत, तुम्ही खोटे आकडे देताय. त्यात युएसचं म्हणणं आहे की तुम्ही आम्हाला एवढे पैसे द्यावे लागतात. झेलेन्स्की पुढे म्हणतो की मी असं कुठलाही शब्द तुम्हाला दिला नव्हता, कुठलाही पेपर साईन केला नव्हता की मी याच्या बदल्यात तुम्हाला पैसे देणार.
तो म्हणतो पैसेच देत नाही. सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की अमेरिका कोणाचाही मित्र नाही, कोणाचाही दुश्मन नाही, बट तो दुश्मन बनायला वेळही लागत नाही, मित्र बनायला वेळही लागत नाही. सो ओव्हरऑल जर बघितलं तर मॅक्सिमम तो पैशाच्या बाजूनी आहे. वेगवेगळ्या देशांमध्ये भांडणं लावणं, त्यांना शस्त्रास्त्र विकणं, त्यांच्याकडून पैसा उकळणं, हेच सगळे उद्योग त्याचे सुरू आहेत. म्हणजे काय, मेलेल्या मड्याच्या टाळूवरचं लोणी खाणारी जमात ही आहे. सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की भारताला सुद्धा जे फायटर जेट वगैरे गळ्यात मारले, मी खूप जाणीवपूर्वक विचार करून शब्द वापरतोय, गळ्यात मारले. एक तर आपली करन्सी वीक, त्यांची करन्सी स्ट्रॉंग. हे कसं म्हणताय या दाखवतो. जर आपण हा चार्ट बघितला तर तुम्हाला इथं क्लिअरली दिसतंय की आपली जी करन्सी आहे या करन्सीमध्ये वीकनेस पाहायला मिळतो. 6 महिन्याचा चार्ट बघा ना, कंटिन्युअसली आपला डॉलर, इथं आकडा बघा 83.5, वाढत 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 गेल्या 6 महिन्यामध्ये यानं हाय गाठला होता 87.5चा. अरे 83 वरून 87, काय मोठी गोष्ट आहे साहेब, ही खूप मोठी गोष्ट आहे. याच्यावरनं अक्षरशः इकॉनॉमी कोलमडलेली पाहायला मिळते. जर तुम्ही 1 वर्षाचा अंदाज याचा घेतला, 5 वर्षाचा जर अंदाज घेतला तर कहत म्हणजे 70, 72, 73 वरून डायरेक्ट 86-87 रुपयापर्यंत हा मजल मारलेला आहे. यावरून कळतं की आपली करन्सी प्रचंड तुटली. तुम्ही म्हणाल सगळ्यांचा हाल झाला असेल, चायनाचा तर अजून हाल झाला असेल. दाखवतो. चायनाला जेव्हा तुम्ही कम्पेअर करताना हे आकडे बघा, आता 1 महिन्याचे आकडे तुम्हाला खूप व्हॉलाटाईल दिसेल, पण जेव्हा तुम्ही 6 महिन्याचे आकडे बघाल एक ग्रोथ दिसेल. तुम्ही म्हणाल बघा इकडे पण ग्रोथ दिसते, नक्कीच ग्रोथ दिसते, पण ही जी पर्सेंटेज मध्ये ग्रोथ आहे 4.5%ची आहे. पण 1 वर्षाची ग्रोथ बघा, फ्लॅट, खाली वर परत खाली. 5 वर्षाची ग्रोथ बघा, फ्लॅट, जबरदस्त फॉल, परत वर परत खाली परत वर. म्हणजे काय तर ऑलमोस्ट हा जो झोन बनलेला आहे हा एकच झोन आहे, हे क्लिअर दिसत आहे. बरं, याच्या पुढं जर इंडिया बरोबर 5 वर्षाचा हा ग्राफ तुम्ही कम्पेअर केला तर दिन में तारे दिख जाएंगे. जबरदस्त रुपया पडतोय. तर याचा इम्पॅक्ट कसा होतो, जेव्हा FIIs इंडियामध्ये इन्व्हेस्ट करतात, समजा तो घेऊन आला आहे $5,000. आता याची प्राइस काय असेल आपण इमॅजिन करू ना, 80 रुपये. 80 रुपयाप्रमाणे त्याने इन्व्हेस्टमेंट केली, जो की आपण हिस्ट्री पण बघितली 70 रुपयापर्यंत आला होता 5 वर्षात. पण आपण इमॅजिन करू मागच्या वर्षी त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली 1-1.25 वर्षापूर्वी आणि त्यावेळी $80 प्राइस होती. मग $1 बदल्यात त्याला 80 रुपये मिळाले, म्हणजेच 4 लाख रुपयांची त्याची गुंतवणूक झाली. मी एक एक्झाम्पल दाखवतो जेणेकरून तुम्हाला चांगली क्लॅरिटी येईल. आता यामध्ये मजा बघा, याच 4 लाखाचे झालं काय, जेव्हा मी मार्केटला बघितलं ना तेव्हा मला कळून चुकलं, अरे यार मार्केट तर खूप जास्त खाली येत आहे. मी गुंतवणूक कधी केली होती 2024 मध्ये. आता 24 मधून मार्केट वर गेलं. बरं, ओव्हरऑल यानं हाय कितीचा गाठला तर अप्रॉक्सिमेटली 23%. पण आत्ताची जर परिस्थिती तुम्ही बघितली तर मी 23% गेन मध्ये आहे का तर नाही, ॲव्हरेज 4% मी गेन कमवलाय. तर 4% सोडून द्या, मी म्हणतोय चला 20-22% मला मिळाले. जर मला 20-22% मिळाले तर माझ्या 4 लाखाची अमाऊंट काय झाली, तर याला मी गुणिले 20% करतोय, जेणेकरून एक क्लॅरिटी आपल्याला येईल की माझी अमाऊंट काय होणार. तर 4 लाखाचे माझे 4,80,000 रुपये झाले. 4,80,000 रुपये. आता तुम्ही म्हणाल एक सिंपल लॉजिक लावूया ना आपण, त्यानं $5,000 आणले होते. आपण एक काम करूया, 4,80,000ला डिवायडेड बाय $80 करूयात, जेणेकरून $6,000 त्याचे बनले. तर नाही, आज रेट डॉलरचा आहे 87, म्हणजेच त्यानं ऍक्च्युअली $5,500 कमवले. इथं दिसताना तुम्हाला इंडियन अमाऊंट मध्ये 20% गेन दिसतो, बट इथं ज्यावेळी तुम्ही बघता ऍक्च्युअली डॉलरच्या केसमध्ये त्यानं 10%च कमवले. पण तुम्ही विसरलात मोदी साहेबांना, तुम्ही विसरलात भारत गव्हर्नमेंटला. भारत गव्हर्नमेंट म्हणतो मला दे लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स, जो की तुझ्या इन्कमच्या 12.5% असेल. 1 वर्षाच्या आत विकतोयस तर 20% असेल, म्हणजे मी 16,000 रुपये घे. म्हणजेच या 480 मधून परत माझे 10,000 वजा होणार, मे बी 4,70,000 रुपये इथं मला पाहायला मिळू शकतात. मग या केसमध्ये माझा जो गेन झाला तो फक्त 8% झाला 1 वर्ष होल्ड करून.
पण आपण हे कॅल्क्युलेशन एक्झॅक्ट बॉटमला पकडून केलंय. इमॅजिन करा, ज्या एफआयने इन्व्हेस्टमेंट वर केले, इथं केले ते सगळे फसले असणार. मग या पडणाऱ्या मार्केटमध्ये अडकण्यापेक्षा आपण यामधून बाहेर पडलेलं कधीही चांगलं. बरं, मग माझ्याकडे ऑप्शन काय? तर बेटर ऑप्शन मी जसं तुम्हाला सांगितलं की चायनीज मार्केट पडत नाहीये. या केसमध्ये जर मी चायनात इन्व्हेस्टमेंट केली तर हा चार्ट आहे चायनाचा. जेव्हा 2025 ची सुरुवात झाली तेव्हा निफ्टी 50 2025च्या सुरुवातीला इथं होता. आता 2025 नंतर आपली उतरती काळाच आहे, पण चायनामध्ये मात्र ही उतरती काळा नाही. 25 पासून तो सिरियसली कन्सिस्टंटली वर जातोय आणि हा जर गेन तुम्ही बघितला बॉटम पासून तर तो आहे 26%. याचा अर्थ मला US मध्ये 27, 28, 26, 25% मिळतायत, मी तिकडे इन्व्हेस्ट करणार. आणि हा आलेख चढता आहे. आत्ता कुठं त्यानं डबल टॉप बनवलाय, आत्ता कुठं तो ब्रेकआउट देतोय, म्हणजे त्यांची इकॉनॉमी अजून स्ट्रॉंग बनण्याचे चान्सेस आहेत. कारण त्यांनी पैसा मार्केटमध्ये पोर केलाय. कोणी? चायनानी. जो जॅकमा गायब झाला होता तोच जॅकमा आज सगळ्या जगासमोर येतोय. पुन्हा एकदा त्यांच्या इकॉनॉमीमध्ये कॉन्फिडन्स दिसतोय. पुन्हा एकदा त्यांच्या बिझनेसमॅनना बूस्ट करण्याचं काम त्यांचा देश करतोय. पण आपल्या देशात ड्युटी कमी केली जाते. दुसऱ्या लोकांना म्हणजेच युएसला वगैरे त्यांच्या गाड्यांना भारतात येण्यासाठी ड्युटी कमी केली जाते. परिणामी त्या कंपन्या अजून आपल्या देशामध्ये घुसणार आणि म्हणूनच वन ऑफ द बिगेस्ट स्ट्रॉंग ऑटो मधले सुद्धा क्रॅश होताना दिसत आहेत. टाटा मोटरची तर दयनीय अवस्था बनली. या सगळ्याला जबाबदार कोण आहे? तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. मला तुमच्या तोंडून ऐकायचं आहे. सो ओव्हरऑल सांगण्याचा मुद्दा आहे की आता सिच्युएशन टाईट आहे आणि या टाईट सिच्युएशनमध्ये मोठं धाडस करायला जाऊ नका. पण एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा जेव्हा अशा अपॉर्च्युनिटीज मिळतात तेव्हा तेव्हा त्या ग्रॅब करायच्या असतात. ज्या ज्या लोकांनी आजपर्यंत या अपॉर्च्युनिटी सोडल्या त्यांचा कधीच पैसा बनला नाही आणि हीच वेळ आहे पैसा छापण्याची. जेवढा ठोकता येईल पैसा आता ठोकायला हळूहळू चालू करा. मार्केटला लावायचं आहे ना, म्युच्युअल फंडला लावायचं आहे, STP लावा. 3 महिने 4 महिने निवांत ऍव्हरेज होत राहू दे. बघा, यावर्षी खूप मोठ्या रिटर्नची अपेक्षा ठेवू नका. मी फेब्रुवारी महिन्यात हे स्टेटमेंट देतोय. फेब्रुवारी महिना आहे, लक्षात घ्या. अजून पुढे 10 महिन्यात बट एक्झॅक्ट बॉटम कोणाला सापडणार आहे का? तर बिलकुल नाही. म्हणूनच ही वेळ आहे. 3-4 महिने निवांत ऍव्हरेज करत बसा. जेवढा बॉटमला हळूहळू पैसा टाकता येईल, तुटला ना थोडा टाका, तुटला ना थोडा टाका, तर आपल्याला चांगला गेन होणार आहे. आत्ता आपला PE ऍव्हरेज ज्या रेंजला असतो निफ्टीचा त्याच्यापेक्षा खाली आहे. ही पॉझिटिव्ह साईन आहे. मार्केट, आपला देश, आपल्या कंपन्या संपल्या? बिलकुल नाही. इथून आता आपल्याला खऱ्याकडे दिसतील. Q4 चे रिझल्ट बेटर येण्याचे चान्सेस आहेत. सगळे म्हणतात खराब येणार, पण मी तुम्हाला सांगतोय की गेल्या 2-4 क्वार्टरपेक्षा बेटर परफॉर्म करण्याचा प्रयत्न या 4थ्या क्वार्टरमध्ये होईल. हा, पण ही अपेक्षा ठेवू नका की खतरनाक रिझल्ट नाही. बेटर परफॉर्मन्स, ठीक परफॉर्मन्स, असं करत आपण पुढे अजून बेटर होत जाऊ. कारण रेट कट परत आपल्या देशाला करावीच लागेल. मोठे कॅपॅक्स, RBIला पैसा पोर करणं आणि आपल्या इंडियन गव्हर्नमेंटला अग्रेसिव्हली बिझनेसेसवर फोकस करणं, हे सोडून कुठलाही पर्याय नाही आणि ते करावंच लागणार आहे. आणि त्यामुळे होणार काय? तर परत आपली इकॉनॉमी बूस्ट होणार आणि तोपर्यंत हँगसेंग ऑल टाइम हायला पोहोचलेला असेल. आता ऑलरेडी तो पोहोचलायच, पण तिथं ओव्हर व्हॅल्युएशनचे सेंटिमेंट बनतील. जसं इंडियामध्ये टॉपला गेल्यानंतर प्रमोटरने सुद्धा स्टेक विकले आणि याचमुळे गोंधळ झाला. आणि सेम गोष्ट हँगसेंगमध्ये होणार आणि परिणामी तिथला पैसा निघून इंडियन मार्केटमध्ये FIचा येताना आपल्याला पाहायला मिळू शकतो. आणि या सगळ्या ड्युरेशनमध्ये डोनाल्ड ट्रम्प कुठंतरी एक चांगला मध्य गाठून शांत झालेला आपल्याला पाहायला मिळू शकतो. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं? तुमचं टार्गेट काय आहे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.